नमस्कार मित्रांनो, मी कोकणी अशा तुमचं स्वागत करतो पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो वाशिष्ठी कृषी प्रदर्शन 2026 मध्ये. तर आपण बघूया काय काय आहे ते चॅनल आलोय. तर आज बघूया प्रदर्शनाला कोणकोणते स्टॉल लागले ते. तर सुरुवातीला आता भव्य दिव्य गेट आणि एंट्री केलेली आहे. तर समोर स्क्रीन लावलेलं आहे आणि मस्त असं नियोजन केलेलं आहे. तर या साईडला असं गेट केलेलं आहे. त्यानंतर साईडला असे झाडे दाखवलेले आहे बघा. आणि गाय वासरू सुद्धा दाखवलेलं आहे. एकदम सुंदर असं देखणं नियोजन केलेलं आहे. अशी प्रवेशन 2026 बघू शकताय. सुंदर असं नियोजन आणि एंट्रीला असं चिचिंगचे गेट लावलेले आहे, जेणेकरून कोणी दुसरं काही वस्तू घेऊन जाऊ नये. तर पहिला तर एंट्रीला त्या साईडला आपल्याला झाडं, सर्व प्रकारची झाडं शेती कशी केली जाते त्या पद्धतीने दाखवलेलं आहे. बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची झाडं, नारळ आहेत. बघू शकता इकडे रस्ते वगैरे दाखवलेले आहेत. गावात पाणी कशी, वीज कशी जाते, काय ते सर्व दाखवलेलं आहे. आणि इथे शेतीसाठी उपयुक्त ते ट्रॅक्टर दाखवलेलं आहे. आणि इथे खत कसं निर्माण होतं त्याबद्दल दाखवलेलं आहे. या साईडला डोंगर आणि त्यावर गाड्या गाव स्वरूप दाखवलेलं आहे. इकडे शेती दाखवलेलं आहे, भात शेती कशी केली जाते. नदीचे रोपटे पण लावलेले आहेत. सुंदर असं नियोजन आहे बघा. हा आपला पहिला गाळा, नंतर ह्या दुसऱ्या गाळ्यात बघू शकता आपण कळम कसं करतात झाडांचे. ते सर्व झाडांचे प्रकार आहे. पुढे आता स्टॉल चालू होते प्रत्येक ह्याचे. तर इथं माशाची वाल्यांचे गाळा आहे. तर सिल्वरवाल्यांचे जे गाड्या वगैरे शोरूम सारख्या अशा दाखवल्या जातात. भव्य दिव्य असा प्रशिक्षित प्रदर्शन. तर हा हॉल पहिला आहे. पहिल्या हॉलमध्ये बेकरीची वस्तू प्रदर्शन आणि माशांसाठी लागणारे खाद्य, गुरांसाठी लागणारे औषध पाणी दाखवलेले. बघू शकता इथे सुंदर स्टॉल लावलेले आहेत. आणि पुढं हे पंप वगैरे, मोटार, शेतीसाठी लागणारे उपयुक्त साहित्य सुद्धा दाखवलेले आहे तिथे. असे इथं मोटार, विजेची तारा दाखवलेल्या आहेत. तुमचा काय नाश्ता दुकान आहे? वडापावचा कसले वडापाव बनवणार आहात? कोणता वडापाव? हिरो वडापाव. आणि इथे पुढे आलात की ते टोस्ट वगैरे खाण्याचे सर्व पदार्थ, बिस्किट. इथं पण आहे, इथं पण तुमचाच आहे. शेंगांचा तर पुढे आलात तर इथं नाचणे सिंगर म्हणजे नागरी सिंगर असे सर्व आहेत. पुढे आलात ते इथे बॅगा वगैरे सर्व दाखवलेले आहेत. बॅगा वगैरेंचे स्टॉल लागलेले आहेत. पशुखाद्यांचं स्टॉल लागलं आहे, म्हणजे काय काय मिळतं पशुखाद्यामध्ये ते दाखवलेलं आहे. आणि
पुढे आलो ते शेतीसाठी उपयुक्त लागणारी खत, औषधे, कीटकनाशक यांचं स्टॉल आहे. ते पण तेच आहे. सुंदर असं म्युझियम आहे. ते चकड्या बांधण्यासाठी लागणारे साहित्य, भांडे भेटते प्लास्टिकचे. शेतीसाठी उपयुक्त सामान सर्व स्टॉल. काय काय शेतीसाठी लागतं ते सर्व आहे इथे. ती जनरेटर, आपल्या शेतीसाठी लागणारे पाण्याचे पंप, ते पेढ्या वगैरेचे दुकान आहे. खांदेशी बिस्किट, गव्हाचे बिस्किट स्टॉल लागलेला आहे. इथं वेलकम स्टॉल आहे. इन्शुरन्स मसाला म्हणजे एकदम तयार, फक्त पाण्यात भिजवायचा आणि त्याला सोडायचा. असा मसाला डायरेक्ट भेटतो. त्याच्यात काही मिक्स करायच्या गरज नाही लागत. असे मसाले पण आहेत. सर्व प्रकारचे कोणकोणती फळं भेटतात ते ठेवलेले आहेत शोसाठी. म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे फळ भाज्या असतात, फळं असतात ते दाखवलेले आहेत. सर्व प्रकारच्या भाज्या असतात. तिथं म्हणजे तर बसले भेटतो. तिथं पुस्तकांची दुकानं लागलीत, पुस्तकांचा स्टॉल. आला तर पुन्हा एकदा मोबाईलचे ही कवर लागले. 100 रुपयापासून आहेत, 80 रुपयापासून. आणि खादी पॅन्ट, शर्ट आणि चादरा ह्या सर्वांचे दुकान लागले. संजीवनी हर्बल, तिथे पुन्हा एकदा झाडांचे प्रकार, सर्व फुलझाडे. आणि ते पाईप, आपल्या घरात लागणारे टब, बाल्टी, पाईप असे छोट्या मोठ्या वस्तूंचे दुकान लागले. एंटरप्राइजेस भागात तर गाई गुरांसाठी लागणारे औषधे हे सगळे लागले. सुंदर असं मोठं नियोजन आहे. अजून भरपूर आपल्याला चालायचे पुढेपर्यंत. तर भरपूर असे स्टॉल लागले. बघू शकता शिगडी, दिव्यांग मुलांसाठी सर्व प्रकारचे साहित्य, ते लोणच्याचे सर्व प्रकारचे. तिथे महिलांसाठी लावलेला स्टॉल आहे. तिथे पुरुषांसाठी 3-4 हात पेंटी सर्व लागले. इथं फायर ब्रिगेड म्हणजे आग विझवायचे सर्व प्रकारचे साहित्य आहे.
पुढे असं चालत आलात तर सर्व ह्या लाईनीमध्ये सर्व बचत गटांचे सर्व स्टॉल लागले. तर बचत गटामध्ये काय काय बनवलं जातं ते सर्व विकण्यासाठी सर्व महिला मंडळ सर्व आहेत. सर्व महिलांचे मध्ये सर्व महिलांचे बचत गटावाल्यांचे सर्व स्टॉल आहेत. ते शकतात दुकानांची नावे. सुंदर असं मोठं नियोजन केलेलं आहे वाशिष्ठी कृषी प्रदर्शन 2023 मध्ये. सर्व बचत गटावाल्यांचे प्रोडक्ट ते गळ्यातले हार वगैरे, ते रांगोळीचे सर्व प्रकार, त्या बॅगा दिसतील.